नवी मुंबईतून क्लीनरचे अपहरण केल्याबद्दल पूजा खेडकरचे आई वडील दीपक खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यावर नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। मात्र 30 ऑगस्टला मनोरमा खेडकर यांना 13 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला होता। त्यानंतर आता दिलीप खेडकर यांच्या वकिलांनी देखील बेलापूर कोर्टात जामीन अर्ज केला असून या प्रकरणात पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। नवी मुंबईतून क्लीनरचे अपहरण केल्याबद्दल आता खेडकर कुटुंबियांची डोकेदुखी वाढलेली आहे। कारण पूजा खेडकर यांच्या आई आणि वडिलांविरोधात रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर दोन्ही फरार होते। आज बेलापूर कोर्टामध्ये जे दिलीप खेडकर आहे त्यांच्या वकिलांनी जामीन अर्ज मागितलेला होता। मात्र आता याची सुनावणी सुरू होती आणि आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। सोमवारी ही सुनावणी होणार आहे। आपण सध्या बेलापूर कोर्टाबाहेर आहोत। तुम्ही पाहू शकता की याआधी पूजा खेडकरची आई जी मनोरमा खेडकर यांच्यावर नवी मुंबई रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि त्यानंतर 30 ऑगस्टला मनोरमा खेडकर यांनी 13 ऑक्टोबरपर्यंत यांना जामीन अर्ज हा मिळालेला आहे। आणि त्यानंतर आता दिलीप खेडकर हे यांनी देखील यांच्या वकिलांनी आता बेलापूर कोर्टामध्ये जामीन अर्ज हा आज दाखल केलेला होता आणि त्यासाठी सुनावणी सुरू होती। मात्र कुठेतरी आता हे प्रकरण सोमवारपर्यंत जाणार आहे। कारण जो न्यायालयाने पुढची सुनावणी आहे ती सोमवारी होणार आहे। त्यामुळे आता जो खेडकर कुटुंबियांची डोकेदुखी आणखी वाढलेली आहे। कारण जर जामीन अर्ज जर फेटाळला तर जे दिलीप खेडकर आहेत त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे। कारण आता पाहायला गेलात तर दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे दोघेही सध्या फरार आहेत। त्यामुळे पोलीस त्यांचा आता शोध सुरू केलेला आहे पोलिसांनी। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।